वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। आज आपण भगवद्गीतेतल्या सर्वात अद्भुत अशा प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। हे प्रकरण म्हणजे विश्वरूप दर्शन योग। मानवी जीवनाच्या संपूर्ण इतिहासामध्ये अर्जुनानी जे विश्वरूप दर्शन घेतलं तशा प्रकारचा योग आणि कोणाच्याही जीवनामध्ये आला नाही। हे अदृष्ट पूर्व असं हे दर्शन आहे आणि त्याचं अत्यंत अद्भुत असं वर्णन स्वतः अर्जुनानी केलं। तसंच अर्जुनाबरोबर एका मोठ्या महान अशा योगानी सद्गुरु कृपेमुळे संजयानी देखील अशा प्रकारचं दर्शन अर्जुनाच्या बरोबरच घेतलं। त्यामुळे संजयानी देखील त्याचं वर्णन करून ठेवलं। दहाव्या अध्यायापर्यंत एकूण भगवद्गीतेचा प्रवास झाल्यानंतर 9व्या अध्यायामध्ये ज्याला व्यक्तोपासना असं म्हणू, त्या व्यक्तोपासने संबंधी सांगायला भगवंतांनी सुरुवात केल्यानंतर इतकं गूढ, इतकं रम्य, इतकं विलक्षण असं काही अर्जुनाच्या जीवनामध्ये घडेल असं अर्जुनाने देखील कल्पिलेलं नव्हतं। नवव्या अध्यायामध्ये आत्मज्ञान झाल्यानंतर ते आत्मज्ञान जगतामध्ये राखून व्यवहार करण्याची कला सांगत असताना भगवंतांनी मुख्यतः सर्व मनुष्य मात्रांच्या अंतर्यामी जो परमात्मा भरून राहिलेला आहे त्या परमात्म्याच्या संबंधी अत्यंत आदराने, निष्ठेने, प्रेमाने, श्रद्धेने राहावं, त्याची अवहेलना, अवगणना करू नये आणि पत्र, पुष्प, फल, तोय ही जी अतिथी सत्काराची साधनं आहेत त्या साधनांनी त्याची पूजा करावी आणि एकूणच सगळी कर्म सर्व प्रकारचे भोग, सर्व प्रकारची जीवन यात्रा जी काही आणि जशी काही घडेल ती परमेश्वर अर्पण बुद्धीने करावी अशा प्रकारे 9व्या अध्यायात सांगितल्यानंतर 10व्या अध्यायामध्ये वस्तू मात्राच्या अंगाने, जगताच्या अंगाने जे अव्यक्त परमात्म्याचं प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण मुख्य कुठं ओळखावं, प्राधान्य विभूतीमध्ये कुठं ओळखावं अशा प्रकारचा एक सूत्रमय संदेश 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिला। 10व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंत म्हणायला लागले, खूप वर्णन केल्यानंतर आणि अनेक ठिकाणी तू मला पहा अशा प्रकारे सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये मनुष्यांमधल्या विभूती आल्या, ऋषींमधल्या आल्या, देवतांमधल्या आल्या, स्थावरांमधल्या आल्या,
गुणांच्या ठिकाणी असणाऱ्या विभूती आल्या, पशूंमधल्या विभूती आल्या, पक्ष्यांमधल्या विभूती आल्या, पंचमहाभूतात तू मलाच पहा, त्रिगुणाच्या अंगाने मीच नटून राहिलेलं आहे असं पहा, अशा प्रकारे सर्व प्रकारे सांगून झाल्यानंतर भगवंत म्हणायला लागले की नांतोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. तुला मी जे सांगितलं ते केवळ दिग्दर्शनार्थ म्हणून सांगितलं, थोडस लक्षात यावं म्हणून सांगितलं. पण तू लक्षात ठेव की जी जी वस्तू वैभव, लक्ष्मी किंवा प्रभाव यांनी युक्त आहे त्या त्या ठिकाणी मी प्राधान्यपणाने आहेच. पण मग भगवंतांनी आपलं सांगणं तसंही सुधारून घेतलं की ज्या ठिकाणी लक्ष्मी म्हणजे प्रभाव आणि एका दिव्यत्वाचा, शुची साधनतेचा जिथं संबंध आहे तिथं तर मी आहेच, पण मी सर्वच ठिकाणी आहे, सर्वच विश्वामध्ये आहे. भगवंत म्हणाले की अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. तुला हा एवढा मोठा पसारा जाणून तू काय करशील? तुला थोडक्यात सांगतो की माझ्या एकाच अंशाने हे सर्व जगत मी व्यापून राहिलेलो आहे. जर एका अंशाने हे सर्व जगत भगवंत व्यापून राहिलेले असतील तर मग आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षा बाहेर असणारा भगवंतांचा महिमा केवढा मोठा असेल. आणि अर्जुनाच्या मनामध्ये तशाच प्रकारचा प्रश्न निर्माण झाला की भगवंतांचा एकूण महिमा, एकूण व्यक्ती, अभिव्यक्ती एकत्रित एकदम आपण पाहावी. तसंही पाहायचं झालं तर या जगताचं एकत्रित दर्शन घेता येणार नाही, एकदम जगत पाहता येणार नाही. आणि या जगतामध्ये असणारा परमात्मा आणि जगताच्या बाहेर नटून राहिलेला परमात्मा जगताच्या ठिकाणी एका अंशाने आहे आणि सर्व प्रकारे बाहेर नटून राहिलेला असा परमात्मा एकदम पाहावा अशी अर्जुनाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. आणि हा जो 11वा अध्याय आहे, हा 11वा अध्याय भगवंतांच्या या शेवटच्या श्लोकामधूनच निघाला. फारशी वाट न पाहता विश्वरूप दर्शनाची थेट प्रार्थना अर्जुनाने या अध्यायामध्ये केलेली आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती दाखवा असं सांगण्यासाठी म्हणून प्रथम त्यांनी भगवंतांची स्तुती केली आणि मग हळूच एक मागणी टाकली की मला तुमच्या विभूती सांगा. पण आता अर्जुनालाही भरोसा आलेला आहे, आपण जे जे बोलू ते सगळं हा पुरा करतो. अर्जुन म्हणायला लागला की मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संज्ञितम यस्त्वया वचस्तेन मोहोयम विगतो मम. अर्जुन थेट सांगायला लागला की जे परम गुह्य माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून अध्यात्म संज्ञित असं परम गुह्य तुम्ही सांगितलं, त्यामुळं माझा मोह नाहीसा झाला. कोणाही सद्गुरूंना शिष्याच्या मुखातून जे ऐकायचं असतं ते अर्जुन आपल्या सद्गुरूंजवळ सांगायला लागला, ज्याच्याकरता सद्गुरूंचेही कान कुठेतरी आतुर झालेले असतात की कोणीतरी म्हणावं की मला याचा थोडा बहुत अनुभव आहे. जसं परवा ज्ञान प्रबोधिनी मध्ये सांगताना मी म्हटलं की स्वरूपानंदांनी स्वामीजींना बोलवून असं म्हटलं की आपलं वायुमंडळ चिदाकाशामध्ये स्थिर करून त्याच ठिकाणी श्वासासह मन नेऊन ठेवावं
आणि त्या ठिकाणी मन विलीन करावं. असं स्वरूपानंद म्हटल्यानंतर स्वामीजी असं म्हणाले की मला याचा थोडा बहुत अनुभव आपल्याच कृपेने आहे. असं म्हटल्याबरोबर स्वरूपानंद अत्यंत प्रसन्न झाले. अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की अध्यात्म संज्ञित असं गुह्य तुमच्या अनुग्रहाने मला समजलं. 8व्या अध्यायामध्ये किम तद ब्रह्म किमध्यात्मम याच्यावर विवरण करताना ब्रह्म म्हणजे अक्षर, अव्यक्त अशी परम वस्तू असं भगवंतांनी सांगितलं. आणि अध्यात्म म्हणजे मूळ माया, प्रकृती, आणि ज्याच्यापासून जगत निर्माण झालं तो मूळ भाव असं भगवंतांनी सांगितलं. अध्यात्म संज्ञित असं गुह्य म्हणजे जगताच्या ज्ञानासहित असं परमात्म तत्व, ब्रह्माचं ज्ञान तुमच्यामुळं, तुमच्या अनुग्रहामुळं मला झालं असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. ध्यानाच्या साधनेच्या योगाने आत्मज्ञानाची प्राप्ती किंवा अक्षर अशा ब्रह्माचा आपल्या ठिकाणीच बोध प्राप्त करून घेतल्यानंतर त्या ब्रह्मापासूनच कशी मूळ माया भूत भावोद्भव करत अशी कर्म आणि सर्व जगताची निर्मिती होते. आणि म्हणून या सर्व जगतामध्ये एक प्रभूच कसा पाहायचा अशा प्रकारचं जे अध्यात्म संज्ञित असं गुह्य ज्ञान आहे ते तुमच्या अनुग्रहामुळे मला समजलं असं अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला. या अध्यात्म संज्ञित अशा ज्ञानामध्ये स्थूल विश्व, प्राणी मात्र, मनुष्य मात्र हे सगळे अक्षर अशा परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत असा विज्ञानात्मक बोध यालाच उद्देशून अध्यात्म संज्ञक परमगुह्य गोष्ट असं अर्जुन म्हणतो आहे. 9व्या अध्यायातली मानुष रूपामध्ये परमात्मा जाणण्याची दृष्टी आणि 10व्या अध्यायामध्ये सर्व जगतामध्ये परमात्मा दर्शन घेण्याची दृष्टी अशी तुम्ही दिल्यामुळे माझा मोह नाहीसा झाला असं अर्जुन सुरुवातीला म्हणतो. मोह नाहीसा झाला याचा अर्थ देह बुद्धी नाहीशी झाली. कर्तव्य निर्णयाच्या संदर्भात असणारा मोह नाहीसा झाला. स्वधर्म निष्ठेची जी उणीव होती ती नाहीशी झाली. कर्मफळाच्या संदर्भातला मोह नाहीसा झाला आणि जगतामध्ये आणि मानुषी रूपामध्ये असणाऱ्या परमात्म्याची अवगणना करण्याचा मोह नाहीसा झाला. अर्जुन भगवंतांना म्हणतो हे कमलपत्राक्षा म्हणजे कमल पत्राप्रमाणे ज्याचे नयन आहेत असे सर्व भूतमात्रांची उत्पत्ती, लय आणि तुमचं अक्षय असं महात्म्य तुमच्यापासून मी सविस्तर ऐकलं. 9व्या अध्यायामध्ये सर्व भूतानि कौंतेय प्रकृती यान्ति मामिकाम कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजामहम. सर्व भूतमात्र कल्पाच्या प्रारंभी मी निर्माण करतो आणि कल्पाच्या अंती ती माझ्या अव्यक्त तत्वामध्ये विलीन होतात असं भगवंत म्हणतात. म्हणून भगवंतांचं जे परमात्म्याचं जे महात्म्य, अक्षय महात्म्य म्हणजे कधीही न संपणारी अशी परमात्म्याची स्थिती, त्याचं अभंगत्व, तसं उत्पत्ती नाश रहितत्व. उत्पत्ती दिसते आणि नाश ही दिसतो तरी देखील उत्पत्ती नाश रहित असं मूळ परमात्म तत्व आणि विकारांच्या बाहेर असणारी परमात्म्याची स्थिती हे मी तुमच्यापासून सविस्तर ऐकलं असं अर्जुन म्हणतो. अर्जुन असं म्हणतो की आता हे परमेश्वरा
तुम्ही आपले हे जसे वर्णन केले तशा प्रकारचे तुमचे हे ईश्वरी स्वरूप, हे पुरुषोत्तमा, मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो, असं अर्जुन म्हणायला लागला. एवं एतत् यथार्थत्वम आत्मानं परमेश्वर. ज्या प्रकाराने तुम्ही आणि जसं वर्णन केलं तुमच्या स्वतःचं, द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम, हे ईश्वरी रूप मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो, असं अर्जुन म्हणाला. पण असं म्हटल्याबरोबर एका लीन भावाने अर्जुन त्याच्या पुढेही असं म्हणतो की मन्यसे यदि तत् शक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शय आत्मानं अव्ययम. हे प्रभो, अशा प्रकारचं रूप पाहणं मी जर शक्य असेल असं तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही आपलं अव्यय स्वरूप मला दाखवा, असं अर्जुन म्हणायला लागला. आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं की अव्यक्त अशा परमात्म्यापासून व्यक्त दशेला येण्याचं परमात्म्याचं सामर्थ्य, भगवंतांचं सामर्थ्य, याला योग असं म्हणतात. आपल्या पक्षी, मनुष्य मात्रांच्या पक्षी व्यक्त दशेपासून अव्यक्तत्वाचा बोध प्राप्त करून घेणं म्हणजे योग. पण परमात्म्याच्या पक्षी, भगवंताच्या पक्षी अव्यक्त दशेपासून व्यक्त दशेपर्यंत, जगत रूपापर्यंत येण्याची परमात्म्याची शक्ती, कला म्हणजे योग. या योगामध्ये ते एकटेच प्रवीण असल्यामुळं त्यांना योगेश्वर असं म्हणतात, कारण त्यांच्या खेरीज दुसरा कोणीही हे करण्यासाठी समर्थ नाही. अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की मला हे रूप पाहणं शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही मला ते दाखवा. याच्यामध्ये खुबी मला वाटते ती अशी की जर अर्जुनाला ही गोष्ट अशक्य आहे असं योगेश्वराला वाटत असेल तर योगेश्वरालाही काही गोष्टी अशक्य आहेत. अर्जुन ज्या पद्धतीने भगवंतांशी बोलतो आहे ते जर पाहायला लागलं आणि ज्या प्रकाराने शब्द वापरतो आहे ते जर पाहायला लागलं तर अर्जुनाची देखील एक प्रकारे त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या नम्रतेची आणि त्याच्या तरल भावाची आपल्याला कल्पना येते. आणि भगवान व्यासांनी ज्या तऱ्हेने हे काव्य रचलेलं आहे त्याच्यामध्ये असणारी भगवान व्यासांच्या देखील विशाल बुद्धीची आपल्याला कल्पना येते. एवढी मोठी स्तुती करून आता मला हे शक्य नाही असं एकतर भगवंतांना म्हणणं भाग आहे की तुला दाखवणं मला शक्य नाही, कोणाही मनुष्य मात्राला हे शक्य नाही, हे अर्जुनालाही माहिती आहे, भगवंतांनाही माहिती आहे. पण जर अव्यक्तापासून व्यक्त होण्या एवढी कला ज्याला प्राप्त झालेली आहे त्यालाही हे शक्य नाही असं त्यांनी मग त्यांच्या मुखाने म्हणावं की मला हे शक्य नाही. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज पढविले पाखरू जैसे न बोले क्रीडा मृगही तैसा न चाले. एखादं पढवलेलं पाखरू देखील बोल म्हटल्यावर बोलत नाही असं भगवंत अर्जुनावर प्रसन्न होऊन बोलतात असं ज्ञानेश्वर महाराज जे वर्णन करतात. त्याच्याकरता अर्जुनाची शब्द योजना आणि भाव देखील कितीतरी मोठ्या प्रमाणात कारण आहेत. याच्यावरून अजून एक गोष्ट दिसायला सुरुवात होते की आतापर्यंत अर्जुन जे शब्दांवर विश्वास ठेवून ऐकत होता, पण इथून पुढं अर्जुन आता केवळ शब्दांवर विश्वास ठेवून थांबायला तयार नाही असं अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे. सर्वसाधारणपणाने परमार्थ शब्दावर विश्वास ठेवून थांबणं आणि प्रत्यक्ष अनुभूतीसाठी विशेष प्रयत्न न करणं, या ठिकाणी सगळ्या जगतातला परमार्थ अवरुद्ध झालेला आहे, थांबलेला आहे, कुठेतरी स्टॅग्नंट झालेला आहे. सद्गुरूंनी आपल्या पातळीवरून सांगावं आणि केवळ भक्तिभावाने ऐकावं
हे केवळ त्यांनाच शक्य आहे आणि आपल्याला याच्यातलं काहीही जमणं शक्य नाही असा शिष्यांनी भाव ठेवावा. अशा प्रकारचा पारंपरिक परमार्थ अर्जुन करू इच्छित नाही. अर्जुन आता असं म्हणायला लागला की मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व तुमचं रूप प्रत्यक्ष पाहू इच्छितो. तुम्ही जे सांगताय ते पाहू इच्छितो, त्याची अनुभूती घेऊ इच्छितो. जो स्वतः तशाही प्रकारे अनुभूती घेऊ इच्छित नाही, तितक्या तीव्रतेने अनुभूती इच्छित करत नाही. संसार मात्र फार इच्छा धरून तो करतो. संसारातली प्रत्येक अनुभूती त्याला हवी असते. त्याला घर हवं असतं, त्याला पैसे हवे असतात, त्याच्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. पण या अनुभूतीसाठी वाटेल ते करायला तयार असणारा आणि केवळ याच्यासाठीच असणारा असा फार विरळ असतो. अशा प्रकारचा जातीवंत शिष्य अर्जुन भगवंतांच्या समोर भगवंतांना म्हणतो आहे की जर मला शक्य असेल तर मला हे दाखवा, मी पाहू इच्छितो, मी हे जाणू इच्छितो. अर्जुनाच्या या प्रश्नामध्ये नम्रता आहे, कारण अर्जुन म्हणतो आहे की मी योग्य असेल तरच दाखवा. मला जर दिसलं नाही तर ते नाहीच असं मी म्हणत नाहीये. असंही जो टिपिकल तर्कनिष्ठ मनुष्य ज्या पद्धतीने बोलतो तसा अर्जुन बोलत नाही. मला जर दिसत नसेल तर ते नाहीये असं मी म्हणत नाहीये. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मला दाखवा. मला जरी दिसलं नाही तरी ते असणारच, ते आहेच. अर्जुनाच्या या सगळ्या आर्ग्युमेंट मध्ये देखील एक प्रकारची सौम्यता आहे, शरणागतता आहे. तसंच ते पाहण्याचं औत्सुक्य आहे, जिज्ञासा आहे. आणि आपण याच्यासाठी योग्य होईपर्यंत किंवा मी योग्य आहे असं तुम्हाला वाटेपर्यंत मी थांबायला तयार आहे असा देखील भाव आहे. थांबण्याला देखील एक धैर्य लागतं. उतावेळी चालत नाही. या ठिकाणी अर्जुनाचे सगळे प्रश्न संपले. अर्जुन शरणागत झाला. तो केवळ श्रोता होऊन राहण्यापेक्षा आता द्रष्टा होऊ इच्छितो. तो केवळ श्रवणावर थांबायला तयार नव्हता, तो दर्शन घेऊ इच्छितो. जसं अनेक ऋषींनी आत्मज्ञान संपादन करून घेतलं आणि ते दार्शनिक झाले. त्यांनी स्वतः अनुभव घेतला. दर्शन हा एक विशेष शब्द आहे. दर्शन याचा अर्थ आपल्याला ते जाणवणं, समजणं. पारमार्थिक परिभाषेमध्ये त्याची एकरूपता समजणं म्हणजेही दर्शन असू शकेल. पण अर्जुन आता श्रवणापेक्षा दर्शनाला महत्व द्यायला लागला. श्रवण ही एक गोष्ट आहे, पण दर्शन ही प्रत्यक्ष अनुभूतीची गोष्ट आहे. म्हणून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी दर्शन घेतलं त्यांच्या मतांना अधिक किंमत आहे. उपनिषद ही दर्शन घेऊन सांगितलेली आहेत, ती दार्शनिक म्हणून समजलेली आहेत. केवळ ऐकलेलं सांगणं असं उपनिषदांचं स्वरूप नाही. अर्जुन त्या पद्धतीचा दार्शनिक होऊ इच्छितो, पण अर्जुनाच्या या दार्शनिक होण्यामध्ये काही गोष्टी दडलेल्या आहेत. कारण कोणालाही जमलेलं नाही अशी गोष्ट अर्जुनाच्या बाबत शक्य झालेली आहे. प्रत्यक्ष भगवान परमात्मा अनेक खटपटीनंतर केवळ त्याचा आनंद मिळू शकतो असा त्याच्याशी समक्ष बोलत होता. जे
कोणाच्याही बाबत झालं नाही, ते अर्जुनाच्या बाबत घडत होतं. तो स्वतः उपदेश करत होता आणि अर्जुनाने प्रश्न विचारत विचारत त्याला अशा ठिकाणी आणून पोचवलेलं होतं, प्रत्यक्ष परमात्म्याला, भगवंताला, की अर्जुन असं म्हणत होता की तू योग योगेश्वर आहेस, तुला जर शक्य असेल तर माझ्या बाबत हे देखील कर. कारण हे तपानी, ज्ञानानी, दानानी, कशानेही, पुण्याने देखील प्राप्त होणार नाही, असं पुढे भगवंतांनीच सांगितलं. जे अर्जुनाने विश्वरूप दर्शनाच्या योगाने पाहिलं ते कृपेने अर्जुन मिळू इच्छित होता. आणि अर्जुनाला ही कल्पना कदाचित नसेल, एकदम धाड दिशी भगवंतांनी अर्जुनाची ही इच्छा पुरीच करून टाकली. फार प्रश्नोत्तरच नाहीत. भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले, तुला पाहायचे ना, पहा, पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः. नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृती च. माझी अनेक प्रकारची, अनेक रंगांची आणि अनेक आकारांची ही शेकडो अथवा हजारो दिव्य रूप तू पहा. आणि स्वतः भगवंतच वर्णन करतायत की तू काय काय पहा. भगवंत असं म्हणतायत की 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र, 2 अश्विनी कुमार, 49 मरुद्गण, सर्व चराचर विश्व, पूर्वी न पाहिलेली अनेक आश्चर्य. जे काय पाहायची इच्छा असेल ते माझ्या या देहात पाहून घे. जे काही पाहायची इच्छा असेल ते तुम्ही जे पाहू इच्छिता ते सर्व विश्वामध्ये आहे. कारण तुमचं मन देखील या विश्वामध्ये असल्यामुळं तुमच्या मनामध्ये जे पाहण्याची इच्छा असेल ते या विश्वामध्ये कुठं ना कुठं तरी होण्यासाठी बांधील आहे. त्याच्याखेरीज तुमच्या मनात येऊ शकत नाही. म्हणून तुला जे पाहायची इच्छा असेल ते सर्व आहे, अस्तित्वात आहे, ते सर्व तू पहा, असं भगवंत म्हणायला लागले. आणि मग भगवंतांनी अर्जुनाकडे पाहिलं असेल की हा काय पाहतो आहे, तेव्हा अर्जुन तसाच उगा, त्याला काही आपण पाहतो आहोत अशा प्रकारचं विशेष दर्शन अर्जुनाला होत नाही, असं जेव्हा भगवंतांच्या लक्षात आलं तेव्हा भगवंत आपणहूनच अर्जुनाला म्हणायला लागले की न तू माम शक्यसे द्रष्टुम अनेनैव स्वचक्षुषा. अर्जुनाला म्हणायला लागलं नाही की अरे मला हे दिसत नाहीये, तू मला काहीतरी दिव्य दृष्टी वगैरे तरी दे म्हणजे मी पाहेन. भगवंतच म्हणतायत की तुझ्या या दृष्टीने मला तू पाहू शकणार नाहीस, तुला मी दिव्य दृष्टी देतो. दिव्यम ददामि ते चक्षुः पश्य मे योगमेश्वरम. तू मला योगेश्वर म्हणत होतास ना, माझा ऐश्वर्ययुक्त योग खरोखरच तू पहा, असं भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. विश्वरूप दर्शन हा जवळपास सर्वांच्या औत्सुक्याचा विषय आहे. विश्वरूप दर्शन हा दृष्टीचा विषय नाही. आपल्या आत अंतर्यामी कोणी एक पाहणारा आहे मूळ, आणि त्याचं जे पाहणं आहे त्याच्या पाहण्याच्या माध्यमाला डोळा हे साधन आहे. डोळा आपला आपण काही पाहू शकत नाही. जो आत पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याचं माध्यम म्हणून डोळा आहे. डोळा पाहू शकतो, तरी देखील डोळा माध्यम आहे आणि डोळ्याच्या अंगाने कोणीतरी वेगळा
पाहणारा आहे, आणि तो जो वेगळा पाहणारा आहे त्याला पाहण्यासाठी केवळ डोळा हे माध्यम असावं असं बंधन नाहीये. जर समजा एखाद्या व्यक्तीच्या ठिकाणी डोळा हे माध्यमच नसेल तरी तो पाहू शकतो, तो ऐकू शकतो, तो स्पर्श करू शकतो. आणखी इंद्रिय आहेत की त्या इंद्रियांनी तो पाहू शकतो. पाहणं म्हणजे जाणणं. आणि जरी सर्व इंद्रिय बंद झाली तरी देखील जो पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याची शक्ती आपल्या ठिकाणी पुरेपूर भरून असते. डोळा हे जसं पाहण्याचं साधन आहे तसं ते बाहेर पाहण्याचं साधन आहे. डोळा आत पाहू शकत नाही, ही डोळ्याची अजून एक अडचण आहे. तसंच डोळ्याची अजून एक अडचण म्हणजे डोळा ज्या दिशेला असेल त्या दिशेने फक्त पाहू शकतो. जसं तुम्ही इथं बसलेले आहात आणि इथली खिडकी उघडली तर समोर असणारं जे आकाश आहे ते आकाश या खिडकीतून तुम्ही पाहता, पण तुम्ही जेवढं या खिडकीतून पाहता त्याच्यापेक्षा आकाश कितीतरी विस्तीर्ण आहे, व्यापक आहे. तो जो झरोका उघडला गेला त्या झरोक्यामधून जेवढं दिसलं तेवढं आकाश तुम्ही पाहता. तसं आज जो पाहणारा आहे त्या पाहणाऱ्याला डोळा हा केवळ एक झरोका आहे. त्या झरोक्यातून जेवढं दिसू शकतं तेवढंच डोळा दाखवू शकतो. पण मी समोर पाहत असताना चारही दिशेंना, आठही दिशांना, 10ही दिशांना पाहण्याची सोय आहे, पण डोळा ते करू शकत नाही. डोळ्याला मर्यादा आहे. डोळा ज्या दिशेला खिडकी उघडली त्या दिशेला जसं दृश्य दिसावं तसं डोळ्याचं आहे. त्याच वेळेला तो मागं पाहू शकत नाही, त्याच वेळेला तो आत पाहू शकत नाही, वर पाहू शकत नाही, खाली पाहू शकत नाही, दोन्ही बाजूंना पाहू शकत नाही. माध्यम आहे. माध्यम किती पाहणार? पण भगवंतांनी जी दिव्य दृष्टी दिली ती दिव्य दृष्टी म्हणजे शुद्ध जी जाणीव आहे ती शुद्ध जाणीवच पाहायला समर्थ केली. एकाच वेळेला ती शुद्ध जाणीव सर्व ठिकाणी पाहू शकते. इंद्रियांखेरीज हे फक्त अर्जुनाच्या बाबत शक्य झालं. जर ती डोळ्याच्या बाजूनी पाहते, कानाच्या बाजूनी पाहते म्हणजे ऐकते, स्पर्शाच्या बाजूनी पाहते म्हणजे जाणून घेते, ती सर्व अंगाने काम करू शकते. आता शक्य आहे. जर आपल्याला जेवढी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत त्याच्यापेक्षा जर 2-3 कमी असती तर तेवढ्या अंगाने काम केलं असतं, आणि जर अजून 2-3 जास्त असती तर तेवढ्या अंगानेही काम केलं असतं. तसंच डोळ्याच्या मर्यादा आहेत. डोळ्याला जे दिसतं त्याच्यापेक्षा पलीकडं जे डोळा पाहू शकत नाही असं कितीतरी विश्व आता देखील उपस्थित आहे. जसं मायक्रोस्कोप घेतला की सूक्ष्म विश्व दिसायला सुरुवात होते, आणि जर दुर्बीण घेतली तर डोळ्याच्या मर्यादेच्या बाहेरचं विश्व दिसायला सुरुवात होते. त्यामुळे डोळा हे सर्वस्वी साधन नाहीये. म्हणून भगवंतांनी अर्जुनाची जी शुद्ध जाणीव होती ती जाणीवच सर्व अंगाने पाहायला समर्थ केली. म्हणून दिव्य दृष्टीचा अर्थ इंद्रियांच्या खेरीज शुद्ध जाणीवेने पाहायला शिकणं असा आहे. अर्जुनाची जी शरणागती, समर्पण भाव आणि प्रत्यक्ष परमात्म्याशी अर्जुन बोलत होता, हा अर्जुनाला मिळालेला अधिक लाभ, ऍडिशनल ऍडव्हान्टेज. असं झाल्यामुळं भगवंतांच्या कृपेमुळं अर्जुन शुद्ध जाणीवेनी एकदम सगळं पाहू शकला. त्यामुळे भगवंतांच्या कृपेनी त्याला या स्थूल दृष्टीच्या माध्यमाखेरीज स्थूल, सूक्ष्म, आत, बाहेर, पुढं, मागं, बाजूला, वर, खाली एकाच वेळेला सर्व ठिकाणी अत्यंत जवळचं आणि त्याच वेळेला अत्यंत दूरचं अशी सगळी दर्शनं घेण्याची दिव्य क्षमता प्राप्त झाली. वैज्ञानिक असं म्हणतात की आपला जो डोळा आहे तो डोळा एका वेळेला
जेवढं पाहतो, जेवढं दृश्य म्हणून पाहतो त्याच्या साधारण 2 ते 3% खरं पाहतो. आता या क्षणाला देखील या खोलीत असणारं सर्व दृश्य तुम्ही पाहू शकत नाही, तर केवळ एक 2-3% दृश्य पाहता. आणि तुम्ही जर रस्त्याने चालत गेलात तर इतकं पाहण्यासारखं आहे जर थांबून पाहत गेलात तर, पण तुम्ही सगळं पाहत नाही, थोडंच तुमची दृष्टी पाहू शकते. अर्जुन एका वेळेला सर्व पाहू शकत होता, म्हणून त्या दृष्टीला दिव्य दृष्टी असं म्हणतात. त्याचा या चर्मचक्षुंशी काही संबंध नाही. संजयानी विश्वरूप दर्शनाचं वर्णन करायला सुरुवात केली. भगवंत म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि पहा. गंमत अशी आहे की याच्या आधीचे जे श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये भगवंत म्हणतात की पहा, आणि काय काय पहा याचं भगवंत स्वतः वर्णन करतात. तेव्हा संजयही गप्प आहे. शक्य आहे की अर्जुनाला दिसत नव्हतं तेव्हा संजयालाही दिसत नसेल. आणि अर्जुन जेव्हा भगवंतांना म्हणाले की मी तुला दिव्य दृष्टी देतो, तेव्हा व्यास कृपेने अर्जुनाने काय काय पाहिलं हे संजयही पाहायला लागले आणि वर्णन देखील करायला लागले, कारण त्यांना धृतराष्ट्रांना सांगायचं होतं. संजय म्हणायला लागले की अनेक तोंडे, अनेक डोळे, अनेक अद्भुत देखावे, अनेक दिव्य अलंकार, उभारलेली अनेक प्रकारची दिव्य आयुध, दिव्य सुगंधी उटी, दिव्य पुष्प आणि दिव्य वस्त्र धारण केलेली अशी मूर्ती दिसायला लागली. दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपदुत्थिता यदि भा सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. त्या महात्म्याच्या कांतीचं वर्णन आकाशामध्ये 1000 सूर्यांची प्रभा जर एकदम उठेल तर जशी कांती निर्माण होईल तशी काहीशी कांती त्या महात्म्याच्या ठिकाणी दिसायला लागली असं संजय वर्णन करतो आहे. देवांच्या शरीरात नाना प्रकारे विभागलेलं सर्व जग एकत्र झालेलं आहे असं संजय पाहायला लागला. असं दर्शन पाहून अर्जुनाच्या झालेल्या अवस्थेचं वर्णन संजयांनी पुढे केलेलं आहे. संजय असं म्हणतो की ततः स विस्मयाविष्टो. गंमत अशी आहे की शुद्ध जाणीव एका वेळेला सर्व पाहत होती आणि अर्जुन हे पाहतो आहे असा भाव ही शिल्लक होता. त्यामुळे अर्जुन विस्मयचकित झाला. ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः प्रणम्य शिरसा देवम कृतांजलिरभाषत. आश्चर्याने थक्क होऊन अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि शिरसा नमस्कार करून आणि हात जोडून तो देवांना म्हणाला. या ठिकाणी अर्जुनाच्या एका अवस्थेचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे, संजयानी केलेलं आहे. प्रथम तो विस्मयाविष्ट, विस्मयाने थक्क होऊन गेला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. रुष्ट रोमा धनंजया. त्यांनी नमस्कार केला. प्रणम्य शिरसा देवम.
त्यांनी शिरसा नमस्कार केला, हात जोडले. जसं घडेल ते असंच घडेल. त्याने हात जोडले, कृतांजली, आपले दोन्ही हात जोडले. अभाषत आणि बोलायला लागला. 18व्या अध्यायाच्या अखेरीला संजयाची स्थिती देखील सगळी भगवद्गीता झाल्यानंतर अशीच होऊन गेलेली होती. संजय आपल्या स्वतःच वर्णन करताना त्या ठिकाणी असं म्हणतो, धृतराष्ट्राला म्हणतो आहे, राजन, संस्मृत्य संस्मृत्य संवादम इदम अद्भुतम. हा अद्भुत असा संवाद वारंवार स्मरण होऊन केशवार्जुनो हो पुण्यम ऋष्यामिच मुहुः मुहुः. केशव आणि अर्जुन यांच्यामध्ये घडलेला हा अद्भुत असा संवाद पुन्हा पुन्हा स्मरण होऊन मी हळूहळू मुहुः मुहुः ऋष्यामि, मी अत्यंत रुष्ट होतो आहे, मला अत्यंत आनंद होतो आहे. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरेः. विस्मयो मे महान राजन ऋष्यामि च पुनः पुनः. संवाद वारंवार आठवला जातो आहे आणि मी पुन्हा पुन्हा संतुष्ट होतो आहे, मला पुन्हा पुन्हा आनंद होतो आहे. तसंच त्या विष्णूचं अति अद्भुत असं रूप आठवून आठवून तच्च संस्मृत्य संस्मृत्य मला अति विस्मय वाटतो आहे आणि मी पुन्हा पुन्हा आनंदून जातो आहे. याच्यानंतर अर्जुनाने विश्वरूपाचं वर्णन केलं, ते आपण पुढच्या वेळेला बघू. हा जो अध्याय आहे, हा अध्याय अर्जुनाने अनुभवलेला आणि सर्वांची कल्पना शक्ती जितकी ताणता येईल तितका ताणणारा असा आहे आणि कल्पना शक्तीमध्ये न मावणारी अशी गोष्ट एकत्रित भगवंतांनी ज्या ठिकाणी सांगितली, त्यामुळे या अध्यायामध्ये विलक्षण भाव निर्माण करण्याचं असं सामर्थ्य आहे. पुढच्या वेळेला याचा उर्वरित भाग आपण पाहूया. हरि ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा पृथक् कस्य स्विद्धम्. ओम शांति शांति शांति.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय।